हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता इथे सांगितलंय त्याचंच वर्णन आहे की जो परमात्मा शिशु रूपात प्रकट होतो तो लहानपणापासूनच मोठमोठ्या विद्वानांची तारांबळ करून टाकतो आणि तो आपल्या कवितातून कवींप्रमाणे बोलून बोलून बोलतो. अमरवाणी उंच उंच स्वरात गरजून गरजून कुठेही उभं राहून तंबोरा घेऊन गाणं गायला लागतो. परमात्म्याचे भक्त त्याच्या चारी बाजूला फिरायला लागतात, त्यांना ज्ञान ऐकवतात, त्यांना त्यांच्या उद्धाराचा मार्ग दाखवतात. आणि महर्षी दयानंद परमात्म्याची निंदा करतात. सत्यार्थ प्रकाशमध्ये म्हणतात कबीर तर तंबोरा घेऊन गाणं म्हणतो. शूद्र जातीचा होता, त्यासाठी पंडितांकडे गेला विद्या घेण्यासाठी, पण कोणी शिकवलं नाही. मग आपलं कुठल्या तरी भाषेत गाणं गायला लागला आणि मागे त्यांच्या भक्तांनी जी भजनं होती ती लिहून घेतली. आणि नीच जाती विणकरांना तो तिथे राहतो. काही मूर्ख लोक त्यांच्या जाळ्यात फसले आणि ते म्हणू लागले तुमचा परमात्मा असंच करतो, तंबोरा घेऊन गातो, कवींसारखं आचरण करतो. आता दाखवूया वेदामध्ये. तर तो परमात्मा असतो तो कबीर संत सोम, ज्याला तुम्ही इथे कबीर देव म्हणता. कबीर पण लिहू नका. हे व्याकरणवाले असं माना की त्या परमात्म्याचं नाव कवी आहे. यांच्या हिशोबी कवी, या कवीचा अर्थ यजुर्वेदाप्रमाणे हे यजुर्वेदामध्ये लिहितात तसे कबीर देव लिहा तुम्ही. आम्ही सांगून टाकू की कबीर देव आहेत ते, कारण आम्ही वला ब म्हणतो. कबीर देव म्हणजे भगवान. कबीर देव आहे आणि तो कवींसारखं आचरण करतो. आता ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96च्या मंत्र 17चे आपण वाचन करतोय की तो परमात्मा कबीर देव आहे आणि तो अमर परमात्मा आहे. तो संत किंवा ऋषी रूपात सुद्धा प्रकट होतो आणि तो अशी लीला करतो, कवितेतून वाणी बोलतो, दोहांच्या ओळीतून, दोहांच्या माध्यमातून, ज्या कारणाने तो होतो परमात्मा. आणि पुढे पहा ऋग्वेद मंडल नंबर 9 सूत्र 96चा मंत्र 17 आपण वाचला. यामध्ये आहे कबीर गिरबी कविना कवी सोम पवित्र अतिथी रेभन म्हणजे गरजत राहणारा, उंच आवाजात बोलणारा, कवितांनी संस्कृतीत करणारा. आणि तो कबीर देव अमर परमात्मा होत असतो. सोम म्हणजे अमर परमात्मा. अमर यांनी चूक करून ठेवली आहे. इथेच बघा, इथे ऋग्वेद मंडळ 9 सूक्त 96 मंत्र 13 मध्ये सोम म्हणजेच परमात्मा. जिथे हे विचलित होतील तिथे तर गडबड केली आहे. इथे परमात्मा नका लिहू. सोम म्हणजे सोम स्वरूप म्हणजे अमर परमात्मा. कबीर संत सोम स्वरूप. तो परमात्मा अमर परमात्मा. कबीर नाव आहे त्याचं. कबीर असतो पवित्रतेच्या साथीने, पवित्र अमरवाणी, उंच आवाजात बोलत असतो, कवितातून बोलत असतो. तो कबीर गिरबी कबीर वाणीद्वारे बोलत असतो. आता 18 मध्ये बघा. हा 18 वाचण्याच्या आधी त्याचा सारांश सांगतो. यात लिहिलं आहे की ते परमात्मा जसे एक शिशुरूपात प्रकट होतो आणि तो ह्याच रूपामध्ये संत रूपामध्ये पण जातो, प्रकट होतो. तिसरी स्थिती आणि त्या रेसीद्वारा बोलली गेलेली त्याच्या मुखातील अमृतवाणी, खूपसे त्यांचे अनुयायी बनतात. 64 लाख शिष्य झाले होते कबीर परमात्म्यांचे. कबीर विणकराचे त्यावेळी 64 लाख शिष्य झाले होते परमात्म्यांचे. त्यावेळी त्यांच्याकडून बोललेली वाणी त्यांच्या शिष्यांमध्ये आनंददायी होत असते, सुखकारक होत असते. आणि तो परमात्मा वरती 3ऱ्या लोकात राहतो, 3ऱ्या धामामध्ये. बघा गीता अध्याय 15च्या
श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत. पुरुष म्हणा, प्रभू म्हणा, परमात्मा म्हणा, राम म्हणा, ब्रह्मा म्हणा. एक क्षरपुरुष आहे. क्षरपुरुष 21 ब्रह्मांडाचा स्वामी आहे, हा ब्रह्म आहे. परत दुसरा अक्षर पुरुष आहे ज्याला परब्रह्मी म्हणतात. तो 7 संग ब्रह्मांडाचा प्रभू आहे आणि दोन्ही नाशवंत आहेत. आणि त्या दोन्हींच्या अंतर्गत जितक्या प्राण्यांचे लोकांमध्ये, धामांमध्ये, तो पण नाशवान आहे. जीवात्मा कोणाचाच मरत नाही, तो गाढवाची सुद्धा मरत नाही. गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 मध्ये सांगितलंय की उत्तम पुरुष तो वेगळाच आहे. वास्तविक सर्वश्रेष्ठ परमात्मा पुरुषोत्तम या 2 परमात्म्याहून वेगळा आहे, ज्याच्याविषयी 8व्या अध्यायामधील 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. तो परम अक्षर ब्रह्म आहे. तर हे 3 पुरुष आहेत आणि यांचे 3 धाम आहेत. 21 ब्रह्मांडांचा हा मालक आहे, ब्रह्म आहे, क्षरपुरुष आहे. हा त्याचा लोक आहे, धाम आहे. परत दुसरे धाम आहे 7 संग ब्रह्मांडाचे क्षेत्र, हे पण एक लोकच आहे. जसे भारतवर्षामध्ये राज्य पण अलग आहेत आणि सर्व मिळून एक देश आहे, असा देश आहे. देश पण भरपूर आहेत, देशामध्ये अलग अलग राज्ये पण आहेत. अशाच प्रमाणे वरती 4 स्तर आहेत, 4 लोक आहेत वरती. सतलोक, अलखलोक, अगमलोक आणि चौथा अकेहलोक. त्या 4थ्या लोकातून सगळ्यांची उत्पत्ती झाली आहे. तिथे परमात्म्याने बसून खालच्या सर्व लोकांची रचना केली आहे. तो सगळ्या उत्पत्तीचा स्रोत आहे. त्याला समुद्र असं ओळखलं जातं. वेदांमध्ये त्याला समुद्र म्हटलंय 4थ्या लोकाला. तर इथून 3ऱ्या लोकांमध्ये, सतलोकामध्ये परमात्मा विराजमान आहे. आता पहा यांची कलाबाजी. इथे चूक करतील थोडी, हे दाखवतो आपल्याला, हे धरले जातील. हे पहा ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96चा आपण 16वा 17वा श्लोक पाहिलाय. आता 18वा. ऋषी मना ये ऋषी करता सर्वसा सहसर आणि था आणि थे पदवी कवी नाम. तो एक कवी म्हणजे एका प्रसिद्ध कवीची पण उपाधी पदवी प्राप्त करून असतो आणि हजारो वाणींनी बोलत असतो. ऋषी मना या ऋषी कर्त सवत्सा और तृतीय धाम तीसरे धामम महिष शिशंती सोमे विराजमानो राजती चतुप. याचा अनुवाद बघूया आपण. आर्य समाजाच्या बघा, इथे आहे सोम स्वरूप परमात्मा, ठीक आहे, पालनाची इच्छा करणारा जो महान तो आहे परमात्मा. तृतीय धामाचा अर्थ यांनी केलाय देवयान आणि पितरान. या दोन्हीच्या पृथकातील 3रा जो मुक्तिधाम आहे, तृतीयम धाम 3ऱ्या धामामध्ये आहे, ज्याच्यात विराजमान आहे, जो ज्यांनी हा ज्ञानयोगी बनवला आहे. मूळ पाठात ज्ञानयोगाची कोणतीच लिंक नाहीये, त्यांनी चुकीचं लिहिलं आहे. त्यांच्या लक्षात आले की महर्षी दयानंतर निराकार म्हटलंय आणि ते बसले 3ऱ्या धामामध्ये. तर इथे त्यांनी थोडीशी गडबड केली आहे आणि म्हणतात चोर चुरावे तुंबड़ी और गड्ढे पाणी में ओ गड्ढे वा ऊपर आवे सच्चाई छनी ना. हे खरे पण कुठपर्यंत लपवू शकतो माणूस. बघा, तृतीय धामात सरळ लिहिलं आहे, 3ऱ्या धामामध्ये विराजमान आहे, जो ज्ञानयोगी उडवून टाकले त्यांनी याला प्रयत्न करताना. आता हे काय करतात? कविनाम पदवी याचा अर्थ हा आहे की तो एक प्रसिद्ध कवीची पदवी प्राप्त करतो, स्थान नाही, पदवी. स्पष्ट लिहिलं आहे. तो कवी बनवला जातो. ऋषीकृत, ज्ञानाचा प्रदाता. ऋषीकृत म्हणजे ऋषीद्वारा बोललं गेलेलं, रचलं गेलेलं, बोलली गेलेली सहस्र नीते, हजारो कहाण्या, अनंत प्रकारची स्तवनीय आहेत. याचा अर्थ असा आहे जसा यांनी लिहिला याच्यामध्ये, या ऋग्वेदामध्येच. हे बघा, महर्षी दयानंद सरस्वती कृत, त्यांच्याद्वारे तयार केलेली. इथे पण कृत बोलतात. हे खुद्द लिहित आहेत ऋषीकृत. 9च्या 96व्या 18व्यामध्ये ऋषीकृत, त्या ऋषी रूपामध्ये ऋषी प्रकटद्वारा केले गेलेली. ऋषी म्हणा त्यांचे जे अनुयायी आहेत रसी स्वभावाच्या लोकांच्यासाठी,
सर्वस्वी, खूप प्यारी आहे, हे चुकीचं आहे. आता इथे त्यांनी जी गलती केलेली आहे, तिसरं धामम, तृतीय धामम, विराजम, तिसरा जो मुक्तिधाम आहे त्यामध्ये विराजमान असलेला ज्ञानयोगी इथे गडबड केली आहे. आता पहा, इथे परत त्यांची चोरी पकडली गेली. इथे बघा, आता ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 आणि मंत्र नंबर 27 मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की जो परमात्मा द्यूलोकांच्या 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे, तिथे बसला आहे. ठीक आहे, इथे विसरून गेले ते ज्ञानयोगी, इथेच झाली खरी गडबड. आता इथे आहे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 54 आणि मंत्र नंबर 3 मध्ये स्पष्ट केले आहे की सूर्यासारखा जगत प्रेरक तो परमात्मा, हा परमात्मा, याचं साधं सार घेऊया, लोकांना पवित्र करणारा. भुवनोपरी, भुवनावर, संपूर्ण ब्रह्मांडाच्या भुवनोपरी लोकांच्या वर ऊर्ध्व भागात वर्तमान आहे, विराजमान आहे, तिष्ठती, तिथे बसलाय. आता झालं ना स्पष्ट? महर्षी दयानंदांचे 3 विधान चुकले. एक तर परमात्मा निराकार, दुसरा की तो जो की एका देशात राहत नाही, आणि तिसरा कबीरजींना तर ते म्हणत असत की तो एक विणकर होता, धानक होता, कवींप्रमाणे तसाच गाद वगैरे होता, आणि वेद म्हणतात तो कवींची पण भूमिका करत आहे. याच्यातच आपण पुढे बघूया ऋग्वेद मंडल नंबर 9 96. आता आपण 20वा वाचूया. 20 ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि मंत्र 96 आपण 18 वाचला. 19 मध्ये बघूया. या 4थ्या धामाचा पण उल्लेख आहे. प्रकृतीच्या सूक्ष्म सुख, सूक्ष्म शक्तीच्या साथीनं जी संगत आहे. समुद्रम, आता समुद्र सब 4थ्या धामाला समुद्र म्हटले. समुद्र, समुद्रम याचा अर्थ यांनी सरळ केला आहे की सम्यक द्रवंती भूतानी यस्मात्स समुद्र, ज्याच्यात भूतमात्रांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतो, तो आहे तुर्यम. तो 4था धाम परमपद परमात्मा आहे. गडबड करून टाकली ना. या ठिकाणी जिथे इतकं समजलं नाही तिथे यांचं इंजिन फेल झालं, कच्चं तेल फेकायला लागलं. आता इथे लिहिलंय की परमात्मा 4थ्या धामात राहतो. तुर्यम म्हणजे 4था, तृतीय म्हणजे 4थं धाम. धाम म्हणजे तो लोक आहे जिथे वरवरचा 4था लोक, अमर लोकाचा उल्लेख आहे. अमर लोकांच्याही वरून सतलोक, अलखलोक, अगमलोक, आणि 4था तो अकहलोक आहे. तिथे बसून परमात्म्याने सगळ्यांची उत्पत्ती केली. त्याला समुद्र म्हणजे पाण्याचा स्रोत समुद्रातच असतो, तो वासरूपामध्ये कुठून तरी बरसतो, तो समुद्रातूनच मिळालेला आहे. तर असा जो 4था धाम आहे ते सगळ्यांचं उत्पत्ती स्थान आहे, जिथे बसून भगवानाने सगळ्यांचीच रचना केली, आणि मग खाली येऊन सतलोकामध्ये बसून आणि 4ही स्थानांवर अलग अलग रूपात विराजमान आहेत. सभी भुवनो लिहिलंय ना, सर्व भुवनांच्या आणि 4ही स्थानांवर वेगवेगळ्या रूपात विराजमान आहेत. आता इथे बघा 4था धाम. आता तुर्यम धाम 4था धाम आहे. आता तुर्यम म्हणजे 4था, धाम म्हणजे धाम, परमपदी धाम, त्याला महापुरुष उक्त तुर्यम धामाचे परमात्मा म्हटले जाते. महापुरुष म्हणजे तत्वदर्शी संत. त्या 4थ्या धामाचं लोक नाही, 4थ्या धामाचं वर्णन करतात, जो आहे परमात्मा, जो प्रत्येक शक्तीमध्ये स्थित आहे, सर्वांपरी प्रशंसनीय आहे, सर्व शक्तिमान आहे, यजमानांना तृप्त करून शीघ्र गतीवाला आहे, म्हणजे सर्व व्यापक. गतिमानसारखा आहे तर सगळ्या जागी तो असतो. प्रत्येक ठिकाणी फेल आहेत महर्षी ज्ञानांचे सारे सिद्धांत, वेदांनीच सिद्ध केलं आहे. अनंत शक्तींना धारण करणारा संपूर्ण जगाचा निर्माता आहे. आता 20 मध्ये पण त्यांनी कमाल केली आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 96 मंत्र 20 वाचतो आहोत आपण. तो आहे परमात्मा. ज्या प्रकारे एखाद्या संघाला त्यांचा सेनापती प्राप्त होतो, त्याच प्रकारे
ब्रह्मांडरूपी कोशामध्ये प्राप्त होऊन उच्च स्वरात गर्जना करून या ब्रह्मांडरूपी विस्तृत प्रकृती खंडामध्ये सहजपणे प्रविष्ट होतो आणि सर्वव्यापक होतो. मग गर्जना करून आणि इथे प्रवेश करून काय राहिलं, कोणती आवश्यकता राहिली? वास्तविक हा परमात्मा तिथून चालून येतो आणि जसं माणूस शरीर धारण करतो अशा स्वरूपात येतो. मनुष्य सदृश प्रविष्ट होतो. जसे मरिये म्हणजे मनुष्य शुभ्र रूप धारण करतो म्हणजे मनुष्यासारख्या शरीरामध्ये येतो. एखाद्या गतिशील वस्तूप्रमाणे खूप वेगाने प्राप्तीच्या दिशेने वेगाने इथे येतो. आणि आता काय कसर राहिली? परमात्मा मनुष्य रूपात आहे. आता ही संकल्पना समजून घेऊ. हे बघा, ऋग्वेद मंडल नंबर 1 कुठून प्रकाशित झाला आहे? सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, दिल्लीमधून. मुद्रक आहेत सम्राट प्रिंटर्स आणि बाइंडर्स, पटाउदी हाऊस, दरियागंज, दिल्लीमधून. यामध्ये बघा, ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त 31 हे महर्षी दयानंदांचेच भाषांतर दिले आहे. बघा इथे काय लिहिलंय. मनुष्वत अग्ने अंगीरस्वतंगीरा. इथे यांनी काय केलंय बघा. मनुष्य हे पवित्र प्राण समान धारण करणारे, विद्याओंच्या सर्वत्र व्याप्त सभाध्यक्ष आपण मनुष्याच्या ये जा करण्याप्रमाणे, ते शरीरात व्यापून राहिलेल्या प्राणवायूप्रमाणे, राजासारखी कर्मे करणाऱ्या पुरुषाप्रमाणे, जे यज्ञ वगैरे करून कामाची सिद्धता करतात त्याप्रमाणे. आता इथे यांनी काय केलंय? इथे लिहिलं होतं की हे मनुष्यत्वज्ञे, हे भगवान मनुष्याप्रमाणे, मनुष्यासारखे लिहिले आहे म्हणजे मनुष्यासमान, मनुष्वत म्हणजे मनुष्यासमान, अग्ने म्हणजे हे सिद्ध केले आहे. म्हणजे काय केलंय बघा. आता बघा, या ऋग्वेदाच्या मंडल नंबर 1 मध्ये महर्षी दयानंदांनी हे अग्नी या शब्दातून प्रारंभ होते. ऋग्वेद मंडल नंबर 1 आणि प्रथम सूक्त प्रथम मंत्रामध्ये याची यांनी विशेष व्याख्या केली आहे की ते अग्नी शब्दाचे 2 अर्थ 2 प्रमाण दिले आहेत. या ऋग्वेदाच्या या मंत्रातून समजले जाते की एका सद्ब्रह्मचे इंद्र वगैरे अनेक नावं आहेत. तर इथे या यजुर्वेदातील मंत्रामध्ये अग्नी म्हटले आहे. सच्चिदानंद इत्यादी लक्षणे असलेल्या ब्रह्मांना ओळखले पाहिजे. इत्यादी 100हून अधिक ब्राह्मणांच्या प्रमाणाप्रमाणे अग्निशब्द ब्रह्म आणि आत्मा या दोन्ही प्रकारासाठी वापरला जातो. याचप्रमाणे अग्नी शब्दातून प्रजा आणि प्रजापती या शब्दातून ईश्वर ग्रहण होत आहे. याप्रमाणे सत्य आचरण आणि नियम यांचे पालन करणे हे व्रत म्हणत आहे, ज्याचा स्वामी आहे परमेश्वर. या ऋग्वेदातील प्रमाणाप्रमाणे ज्ञानी आणि सर्वज्ञ प्रकाश देणारा हा अग्नीचा पाठ करून ईश्वर प्राप्ती होते. सांगण्याचे हे भाव आहे की बघा, अग्नी म्हणजे आग, हे तर कोणी मनुष्य बालक सांगू शकेल. ऋषी महर्षीच हे सांगतात की अध्यात्मामध्ये अग्नीचे काय महत्त्व आहे. इथे अग्नीचा अर्थ असा आहे, जिथे वेदामध्ये प्रकरणामध्ये अग्नी हा शब्द आला आहे, ज्यातून परमेश्वर असा बोध होतो. आणि वेद म्हणजे तर परमात्म्याची महिमा गाथा आहे. अग्नी वगैरे तर सोडून द्या. आणि इथे पुन्हा स्पष्ट केले आहे सत्यार्थ प्रकाश दयानंदजींनी. आता सत्यार्थ प्रकाश घेऊन त्यामध्ये काय लिहिलंय ते पाहू. हे प्रकाशक आहेत आणि हे त्याचे मुद्रक आहेत. इथे आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ, गोहाना मार्ग, इथून हे छापलंय. ठीक आहे. याच्या पहिल्या मंडळात काय लिहिलंय पाहूया. आता जिथून सत्यार्थ प्रकाश सुरू होतो त्याच्यात परमेश्वराच्या नामाची महिमा सांगितली आहे विस्ताराने. ओम हा ओंकार शब्द आहे, जे परमेश्वराचे सर्वोत्तम नाव आहे. ज्याप्रमाणे आकारातून ए उ मै 3 अक्षरांनी मिळून एक ओम तयार झालेला आहे.
अशा प्रकारे परमेश्वराची अनेक नावं आहेत, जसं की आकारातून विराट अग्नी आणि विश्व म्हणजेच अग्नी पण भगवंताचेच एक नाव आहे. ठीक आहे, आता आपण येऊया इथे 15 जिथे स्वयंप्रकाशित असलेल्या भगवंताला अग्नी म्हटले आहे. ठीक आहे, आता पुढे दाखवतो. आता 16व्या पानावर बघा, 16 सत्यार्थ प्रकाशाच्या प्रथम संदर्भात 16व्या पानावर काय म्हणतात स्वामीजी? ओम आणि अग्नी या नामामधून मुख्य परमेश्वर असाच अर्थग्रहण होतो. ठीक झालं, मुख्य करून परमात्म्याचंच अर्थग्रहण होते. इथे बघा 17 इथे लिहिलं आहे की जो ज्ञानस्वरूप आहे, सर्वज्ञ म्हणून ओळखला जातो आणि जाणून घेण्यासाठी पूजा करण्यायोग्य आहे, त्यामुळे परमेश्वराचं नाव अग्नी आहे. अग्नी या अग्ने. ठीक आहे, स्पष्ट करून झालं की मुख्य करून 16व्या पानावर ओम आणि अग्नी यातून मुख्य अर्थ परमेश्वर असाच त्याचा होतो. महर्षी दयानंदांच्या या सूचनांचे पालन करून त्यांच्या शिष्यांनी अनुवाद केला सामवेदाचा. त्यांनी हे कसे केले पहा. हा एक मोठा खंड आहे ज्यामध्ये सामवेद आणि यजुर्वेद एकत्र आहेत. हे कुठून छापलंय बघा. प्रधान कार्यालय दयानंद संस्थान, वेद मंदिर, महात्मा वेद भिक्षू सेवाश्रम, पोस्ट मुखमेलपूर, दिल्ली. आणि हे कुठून प्रकाशित झालंय? प्रकाशित आहे पंडिता राकेश राणी, अध्यक्ष, दयानंद संस्थान, आर्य समाज मार्ग, करोलबाग, नई दिल्लीमध्ये. याच्यामध्ये यजुर्वेद चालू होतो. इथून सामवेदामधील भाषाभाष्य इथे चालू होते. प्रथम अध्याय. इथे जिथे कुठे अग्नी शब्द आहे, सर्व ठिकाणी अग्नी म्हणजे हे ईश्वर, अग्नी म्हणजे हे परमेश्वर, अग्नी म्हणजे हे ईश्वर, अग्नी म्हणजे ईश्वराला, परमेश्वराला. हे सगळे जेवढे सगळे चौथ्यात, तिसऱ्यात, दुसऱ्यात, पहिल्यात म्हणजे पहिल्यामध्ये अग्नी म्हणजे परमेश्वर, दुसऱ्यामध्ये अग्नी म्हणजे परमेश्वर, तिसऱ्यामध्ये अग्नी म्हणजे ईश्वर, चौथ्यामध्ये अग्नी म्हणजे परमेश्वर, पाचव्यामध्ये अग्नी म्हणजे ईश्वर, सहाव्यामध्ये अग्नी म्हणजे ईश्वर, सातव्यामध्ये अग्नी म्हणजे परमेश्वर. ठीक. आणि इथे आठव्यामध्ये अग्नी म्हणजे परमेश्वर, अग्नी म्हणजे परमेश्वर, अग्नी म्हणजे परमेश्वर, अग्नी म्हणजे परमेश्वर आणि अग्नी म्हणजे परमेश्वर, हे परमेश्वर. आता ही संकल्पना स्पष्ट झाली. वेदामध्ये जिथे आपण बघतो अग्नी म्हणजे परमेश्वर आहे, आणि ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त नंबर 31 आणि मंत्र क्रमांक 17 महर्षी दयानंदांच्या करकमलांनी आडंगा अनुवादित झालेला आहे. पण आपण समजून घेऊया. आता आपण ऋग्वेद प्रथम मंडळ घेतला आहे, सामवेद ठेवून दिला. ऋग्वेद मंडल क्रमांक 1 सूक्त 31 मंत्र 17 काय लिहिलं आहे? पहिलं लिहिलंय मनुष्यत अग्ने. अग्ने म्हणजे अग्नी लिहिलं आहे. मनुष्यवत म्हणजे मनुष्यासारखा. हे सामान्य माणसालाही कळेल. मनुष्यवत अग्ने म्हणजे हे परमात्मा, तुम्ही मनुष्यासारखे आहात. ठीक आहे, आता अजून दाखवतो. हा यजुर्वेद सुद्धा महर्षी दयानंदांनी अनुवादित केलेला आहे. हे बघा, इथेही कमाल केली आहे. आता याच्यात तुम्हाला दाखवतो मनुष्यवत भगवान म्हणजे मनुष्यवत परमात्मा. हे कुठून छापलं आहे? कोण अनुवादक आहेत? कुठून हे छापले? वरती प्रकाशक दिले आहेत. यजुर्वेद भाषाभाष्य, सातवा अध्याय. 7व्या अध्यायातील 39वा मंत्र बघूया. मंत्र हा 39वा मंत्र आहे. महान इंद्र नरवत आ. नरवत इथे बघा महर्षींनी काय लिहिलं आहे, त्यांची कलाबाजी. महानचा अर्थ महान लिहिलाय. सर्वोत्तम, अतिशय पूज्य. नरवत म्हणजे मनुष्याप्रमाणे. नरवत म्हणजे मनुष्याप्रमाणे. ठीक आहे. आता हे चांगले प्रकार, सर्व मनुष्यांना सुखी करणारे व्यवहार.
व्यवहार आणि परमार्थाचे ज्ञान 2 प्रकारे वाढवणारे असे एकूण सर्वज्ञ, आम्हा सर्व प्राण्यांना सर्वज्ञ म्हणून जाणणारे अतुल, पराक्रमी, पुष्कळ चांगली कामं करणाऱ्यांना, जीवांनी चांगली कामं करणाऱ्यांच्या बरोबर ग्रहण केलेले इंद्रासारखे अतिशय उत्कृष्ट ऐश्वर्य असलेले तुम्ही आहात. त्यांच्याच आश्रयाला गेलेले सगळे आम्ही लोक चांगल्या चांगल्या बलांसह सर्वात उत्तम असणाऱ्या बळाच्या प्राप्तीसाठी दृढ उत्साही असतो. आता ही कलाबाजी पहा. इंद्र इथे लिहिलंय महान इंद्र नरवत. आता इथे त्यांनी नरवत तर इथे घेतलंय, महान पण घेतलंय, नरवत तर इथे घेतलंय आणि इंद्र त्याच्याबरोबर आहे. तर इथे असं झालंय की इंद्राला इथे अडकवले आहे. ही काय गोष्ट झाली? आता इंद्राला इथे अडकवलेलं आहे, इथे आणलं आहे. आता इंद्र म्हणजे काय होतंय? इंद्र म्हणजे भगवान असं स्वतःच लिहिलं आहे. आणि नरवत पण लिहिलंय. नरवत म्हणजे मनुष्य समान. महान म्हणजे मोठा. तो मोठा परमात्मा म्हणजे वेद ज्ञान देणाऱ्यापेक्षा मोठा मनुष्याप्रमाणे इथे येतो, सर्वांना उपदेश देतो. मनुष्याप्रमाणे आहे. आता दाखवतो तुम्हाला. आता ऋग्वेद मंडल क्रमांक 10 इथे यजुर्वेद ठेवला आणि ऋग्वेद घेतलाय. मंडल क्रमांक 10 दाखवतो तुम्हाला. यांनीच प्रकाशित केलेला आहे. हा आर्य समाजवाल्यांनीच याचा अनुवाद केला आहे आणि इथून प्रकाशित झाला आहे. हा बघा, ऋग्वेद मंडल क्रमांक 10 सूक्त 86 आणि याच्या 86व्या मंत्र 1 मध्ये इंद्र म्हणजे ऐश्वर्यशाली भगवान. इंद्र म्हणजे भगवान. इंद्र म्हणजे परम ऐश्वर्य असलेला प्रभू. इंद्र म्हणजे प्रभू. इंद्र म्हणजे प्रभू. इंद्र म्हणजे प्रभू. इंद्र म्हणजे प्रभू, ऐश्वर्यवान प्रभू जो पण आहे, इंद्र म्हणजे प्रभू. 4थ्यामध्ये सुद्धा, परत 5व्यात सुद्धा इंद्र म्हणजे सर्व ऐश्वर्यवान परमेश्वर. आणि 6व्यात सुद्धा ऐश्वर्यवान प्रभू. ठीक आहे. आणि या 7व्यामध्ये सुद्धा इंद्र म्हणजे ऐश्वर्यवान प्रभू. 8व्यामध्ये सुद्धा हा इंद्र म्हणजे प्रभू. आणि बघा 9व्यातही इंद्र म्हणजे प्रभू, परमात्मा, परमेश्वर की परमेश्वराची पत्नी. आता बघा, प्रभू पत्नी असा शब्द आलाय. इंद्र पत्नी, परमेश्वर. मग पुढे आहे 10व्यात, पूर्वीच्या काळी पुरुषाची पत्नी. यांना समजणारच नाही. इंद्र म्हणजे पुरुष, इंद्र म्हणजे परमेश्वर. आता हे समजून घ्या. 11व्यात इंद्र म्हणजे प्रभू. ठीक आहे. या 23 मंत्र आहे. 23च्या 23 मध्ये इंद्र म्हणजे प्रभू, इंद्र म्हणजे प्रभू, परमात्मा. आता अजून काय आणि किती दाखवू? इंद्र म्हणजे प्रभू, इंद्र म्हणजे प्रभू. 23च्या 23 मंत्रामध्ये इंद्र म्हणजे प्रभू. आता या शिक्षणाचा काय लाभ होणार? तर इथे बघा. आता या शिक्षणाचा काय लाभ होणार? तर भगवानांना समजून घेऊ, ग्रंथ जाणून घेऊ. हे अज्ञानी बकवास करून गेले, महर्षींना आले. हे बघा, आता यजुर्वेदात आलो आपण. हा यांनीच छापलेला, यांचाच अनुवाद आहे आणि हे त्याचे प्रकाशक आहेत. 7व्या अध्यायातला 39वा बघूया. आता यजुर्वेदमध्ये 7मा अध्याय 7वा आणि त्याचा 39वा मंत्र आहे हा. याच्यात सतत लिहिलं आहे की महान इंद्र. इथे हा महान शब्द वापरला आहे. महान असं लिहिलंय यांनी असं. आणि नरवतची मनुष्य समान तुलना केली आहे. महान इंद्र, महान परमेश्वर हा मनुष्य समान इथे येत आहे. तुल्य म्हणजे चांगल्या प्रकारे सर्व मनुष्यांना सुखी करायला, सर्व पुरुषांना सुख देण्यासाठी म्हणजेच यथार्थ ज्ञान देण्यासाठी तो मनुष्य समान महा इंद्र, पूर्ण परमात्मा, महान भगवंत
तो मनुष्य समान आहे आणि इथे येऊन आपल्याला यथार्थ ज्ञान देतो. अशी 100 प्रमाणं तुम्हाला दिली आहेत. महर्षी दयानंद मुसलमान धर्मावर आक्षेप करतात की काय तुमचा भगवंत मनुष्यासारखा आहे जो कुठेतरी बसून सारी कामे करतो, आणि वेद म्हणतात की तो एका स्थानावर राहतो, जलद गतीने येतो आणि एका शब्दात जे हवे ते करतो. आता हा परमात्मा कशी लीला करतो तुम्हाला दाखवतो. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94 मधील मंत्र क्रमांक 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 95 मधील मंत्र क्रमांक 2 मध्ये बघा. पुन्हा ऋग्वेद दाखवतो तुम्हाला. हा तोच आहे. ऋग्वेद मंडल क्रमांक 9 सूक्त 94 मधील मंत्र 1 आहे. इथे मूळ संस्कृत मधील मंत्र आहे. इथे आहे कवियन वर्जन, याचा अनुवाद इथे केलाय त्यांनी. याच दयानंदांच्या शिष्यांनी अनुवाद केला आहे इथे त्याचा. तो आहे परमात्मा कर्माचा अध्यक्ष असलेला, सगळ्यांनी पवित्र करतो, कवींप्रमाणे आचरण करणारा, सर्वदृष्टत्व पदाच्यासाठी. हे वर्जन म्हणजे हिंडणे फिरणे. इथे यांनी काय दंग केलंय पहा. इंद्रियांच्या अधिकारात असलेल्या मनाप्रमाणे. हे काय सांगणे झाले. याचा अर्थ आहे वर्धन इंद्र कवीप्रमाणे आचरण करतो, तर कवी तर हिंडत फिरत असतीलच. आता व्रज म्हणजे हिंडणे फिरणे इकडून तिकडे, तर कवींसारखे आचरण करीत तो हिंडत फिरत आहे. आता व्रज म्हणजे काय ते थोडं दाखवतो. आता हे दयानंदांचे शिष्य म्हणतात की रामपालना संस्कृत येत नाही, पण रामपालना सर्व काही येत आहे. परमात्मा भेटले, त्यांनी बुद्धी दिली, तुमच्या धोतारासारखी धुवून दिली दयानंद आणि तुम्हा विद्वानांची. ज्याच्याजवळ अध्यात्मज्ञान असते ना, त्याला कोणत्याही भाषेचे बंधन नाही. त्याच्यावर परमात्म्याची कृपा असते आणि परमात्मा सर्व भाषांचा ज्ञाता असतो आणि तो त्याच्या दासांना सुद्धा त्याचा ज्ञाता बनवतो. या दासावर, रामपाल दासावर परमात्म्याची विशेष कृपा आहे. कृपेने भरलेला पंजा आहे. व्रज म्हणजे काय आहे बघा. शब्दकोश हा आहे संस्कृत हिंदी शब्दकोश. वामन शिवराम आपटे यांनी संग्रहित केला आहे. मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली इथून प्रकाशित झालाय. बघा याच्या पान 993 वर व्रज हा व्रज शब्द आहे. व्रज म्हणजे जाणे, चालणे, प्रगती करणे, दूर जाणे. इथे बघा वर्जम हिंडणे फिरणे, वर्जनम हिंडणे फिरणे, यात्रा करणे, हिंडणे फिरणे आणि जाणे, चालणे. आता याचा अर्थ असा आहे. ऋग्वेद मंडल क्रमांक 9 सूक्त 94 मंत्र 1 मध्ये हे स्पष्ट झाले. परत एकदा बघूया की तो परमात्मा कवीप्रमाणे आचरण करत हिंडत फिरत आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त क्रमांक 96 मधील मंत्र क्रमांक 16 पासून 20 पर्यंत स्पष्ट केले आहे की त्या परमात्म्याचे नाव कबीर देव आहे. कबीरवाणीच्या माध्यमातून तो, आपल्या लोकउक्त्यांच्या माध्यमातून तो, कवितांमधून आपल्या तत्वज्ञानाचा प्रचार करतो आणि तो ऋषी रूपात प्रकट झालेल्या परमात्म्याच्या द्वारे बोललेली ती वाणी सहस्रनीता आहे. असंख्य गणांना वाणी हजारोमध्ये आहे. त्यांच्या भक्तांसाठी अमृतवाणी आहे. त्यांचे अनुयायी ते वाचत राहतात. वेद म्हणतात, भगवंत पण असेच करतात. कवितांमधून, लोकउक्तींमधून, शब्दावलींच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून आपले ज्ञान कवितांमधून प्रकट करत असतो, बोलत असतो, फिरत असतो कवींच्या प्रमाणे. ज्या कारणाने तो एका प्रसिद्ध कवीचीही उपाधी प्राप्त करतो. हो, पण तो तर स्वतः भगवानच आहे. त्याचं तर वेद प्रमाण देत आहेत. आणि महर्षी दयानंदांनी भगवानला जाणलं नाही आणि म्हणून भगवंताचीही निंदा केली आणि पापाचे भागीदार झाले. त्यामुळे त्यांचा शेवट अतिशय वाईट झाला, चांगला नाही झाला. 1 महिनाभर खूप वाईट हाल होऊन ते गेले. तोंडामध्ये भेगा, जिभेवर भेगा, भोग भोगून गेले. भोग भोगल्यामुळे फार वाईट हाल झाले त्यांचे. तर या दासाच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्यांची दशा पाहून आपल्याला घाबरलं पाहिजे. तर त्यांचे एवढे हाल झाले तर काय भक्ती असेल त्यांची.
तर दासाचे हे उद्दिष्ट आहे की पूर्वी जी घटना झाली ती पाहून सतर्क झाले पाहिजे आणि योग्य रस्ता पकडला पाहिजे. तुम्हीही सुखी आम्हीही सुखी. दासाचे उद्दिष्ट कोणाची निंदा करणे नाहीये. आपल्याला दिशा ठीक दाखवायची. मानलं तर तुमचं भलं होईल, नाही मानलं तर दयानंदासारखे हाल होतील किंवा दुसऱ्या कोणासारखे होतील जे भक्ती न करता गेले. बघा, पुन्हा ऋग्वेद दाखवतो तुम्हाला. हा तोच आहे. ऋग्वेद मंडल क्रमांक 9 सूक्त 94 मधील हा मंत्र 1 आहे. याचं मूळ संस्कृत इथे दिलं आहे. इथे आहे कवियन वर्जनने याचा अनुवाद इथे केलाय यांनी. याच दयानंदांच्या शिष्यांनी अनुवाद केला आहे इथे याचा. त्यात तो आहे परमात्मा, कर्माचा अध्यक्ष असणारा, सर्वांना पवित्र करणारा, कवींसारखे आचरण करत करत सर्व दृष्टत्वपद मिळवण्यासाठी वर्जन ने. वर्जन म्हणजे हिंडता फिरता. इथे त्यांनी काय दंग केलाय की इंद्रियांच्या अधिकारातील मनाप्रमाणे. हे काय बरोबर आहे का? याचा अर्थ आहे वर्जन म्हणजे कवींप्रमाणे आचरण करतो आहे. तर कवी तर हिंडत फिरत असतीलच, तर व्रजन म्हणजे हिंडणे फिरणे, जाणे चालणे, कवींप्रमाणे हिंडणारा फिरणारा आहे हा. आता इथे बघा की ऋग्वेद मंडल क्रमांक 9 सूक्त 95 मधला हा 94 आहे, कारण 95 तर इथून खालून सुरू होत आहे. हा 94चा हा सूक्त संपतं. या 94 मध्येच 4 मध्ये काय लिहिलंय की तो परमात्मा ऐश्वर्यासाठी सगळीकडे प्रकट आहे आणि श्रीसाठी सगळीकडे गतिशील आहे. म्हणजे तो हिंडतो फिरतो आहे याचा अर्थ असा आहे. आणि ऐश्वर्याला आणि आयुष्याला म्हणजेच काही काळासाठी तो इथे राहतो. उपासकांसाठी तो हे धारण करतो. आपल्या भक्तांसाठी त्यांना ज्ञान देण्यासाठी काही काळ इथे एक जीवन जगून दाखवतो. काही वेळ इथेही राहतो, पण सहज येतो आणि सहजच निघून जातो. आता ऋग्वेद मंडळ क्रमांक 9 सूक्त 95 मधील मंत्र 2 मध्ये बघूया. याच्यात काय सांगितलंय की तो पूर्वोक्त परमात्मा साक्षात्कार प्राप्त करतो, म्हणजेच जो इथे येतो, इथे अन्य रूप धारण करतो, इथे असतो. वाणीद्वारा मुक्तीच्या मार्गाची, वाग्द्वारा म्हणजे वाणीद्वारा बोलून बोलून मुक्तीच्या मार्गाची प्रेरणा देतो. जसं की नौका पैल तीरावर नेताना नाविक प्रेरणा देतो आणि सगळ्या देवांचा देव, सर्व भगवंतांचा भगवान, गुह्यानी म्हणजे गुप्त, नामा आविष्कृनोती, संज्ञेला प्रकट करतो. बघा, हे गुप्त नाव प्रकट करतो, जे गुप्त नाव आहे खऱ्या भक्तीचे आहे. वाणीरूपी यज्ञासाठी, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तो परमात्मा एक गुप्त नाम सुद्धा प्रकट करतो. कबीर साहेब म्हणतात, सोहम शब्द हम जग में ल्याये, सार शब्द हम गुप्त छपाए. हा सोहम शब्द गुप्त नाव आहे जो मी या इथे प्रकट केला आहे. हेच वेद सांगतात की तो परमात्मा गुप्त नावाला प्रकट करतो. सारनाम पण तो प्रकट करतो. या दासाला जे दिले आहे ते साऱ्या विश्वात खळबळ माजेल, सगळ्यांचं कल्याण होईल आणि सगळे विश्व पार होईल. सतलोकात जाऊ जिथे कोणतेही दुःख नाही. वेद सत्य विद्या नावाची वस्तू आहे. महर्षी दयानंद स्वतः म्हणतात बघा. महर्षी दयानंद म्हणतात की वेद सर्व सत्विद्यांचे पुस्तक आहे. महर्षी दयानंद. तर पुण्यात्मांनो, जर वेद सत्य आहे तर महर्षी दयानंदांचा सत्यार्थ प्रकाश जो अनुवाद आहे तो तर सत्यानाश प्रकाश आहे. झालं ना सिद्ध. वेदांमध्ये साकार सिद्ध केलंय भरपूर पुरावे देऊन की तो परमात्मा कवींसारखे आचरण करतो आणि हिंडत फिरत असतो सगळीकडे, कवींसारखं आचरण करतो, सर्वांना ज्ञान देतो. तर मग परमात्मा कोण झाला? कबीर देव आहे. हा पूर्ण परमात्मा आहे. ही लीला कोणी केली? तुमच्या समोर आणली की कबीर भगवानांनी, परमाक्षर भगवंतांनी काशीमध्ये विणकर म्हणून आले होते. स्वतःच्या डोळ्यांनी वस्तुस्थिती परमात्म्याच्या परमहापुरुषांनी सांगितली की
दो ठोड़ है एक तू भया एक से दो, गरीबदास हम कारणे आए हो मगजो, वहां से चलकर आए हो हम कारणे। गरीबदास म्हणतात अनंत कोट ब्रह्मांड का एक रति निभार, सतगुरु पुरुष कबीर हैं, ये कुल के सर्जनहार। तर कबीर जे काशीमध्ये आले होते ते पूर्ण परमात्मा आहेत आणि वेद त्यांचा महिमा गात आहे। यावरून हे सिद्ध होते की परमात्मा साकार आहे आणि एका स्थानावर राहतो, तिथून गती करून येतो आणि त्यामुळे त्यांचे नाव कबीर आहे। आता यजुर्वेद 5 मधील मंत्र क्रमांक 32 मध्ये हे बघा, 5वा अध्याय, यजुर्वेदाचा 5वा अध्याय, आणि इथे बघा 32वा मंत्र आहे। 32वा मंत्र, याच्यात काय लिहिलंय? उसी गसी कबीर अंगारी रसी। इथे कबीर म्हटलंय, कबीर म्हटलंय, वैको कबीर अंगार्यसी बंभारेर वस्युरसी दुवसान सुधन्यू असी। आता याचा अर्थ बघूयात। हे जगदीश्वर, तू या कारणांमुळे कांतिमान आहेस। अंधारी म्हणजे खोट्या चालीरीतींचा शत्रू, अग म्हणजे पाप, आरी म्हणजे शत्रू म्हणजे पापांचा नाश करणारा आहेस। आणि इथे कबीर यांना हे असं केलंय, क्रांतप्रज्ञ केलंय, क्रांतप्रज्ञ। इथे म्हणायचं होतं शत्रू वा म्हणजे काय, का लिहिलं इथे? आता शत्रू आहे वा म्हणजे या होतं, या क्रांतप्रज्ञा होतात। याचा सरळ अर्थ आहे कबीरंग्यारसी बंबार्यसी, म्हणजे तुम्ही कबीर देव आहात, कबीर देव। इथे कबीर देव लिहायला पाहिजे होतं, जसं की इथे आता याच यजुर्वेदाच्या 36व्या अध्यायामध्ये महर्षी दयानंदांनी प्रथम मंत्रामध्ये यजू शब्द वापरलाय। रिचम वाचम प्रपदे मनो यजुम प्रपदे। इथे या यजू शब्दाचा अर्थ त्यांनी अगदी बरोबर केलाय। इथे म्हटलंय यजू म्हणजे यजुर्वेद, अगदी बरोबर आहे। जर या ठिकाणी अजून वेगळा अर्थ केला असता तर कसं कळलं असतं की हा यजुर्वेदाचा महिमा आहे? तर ठीक ज्या ठिकाणी या इथं वेदांमध्ये परमात्म्याचा महिमा चालू आहे आणि जिथे कबीर शब्द आहे, येथे कवीला 2 अपसर्ग पण लावलेले आहेत। समजायला पाहिजे की कबीर देव आहे, कबीर देव म्हणजे परमात्मा, म्हणजे परमेश्वर। आता बघा, हा अथर्ववेद आहे, हा सुद्धा आर्य समाजाचा अनुवाद केलेला आहे। महर्षी दयानंद आणि त्यांचे शिष्य याचा अनुवाद करत आले आहेत। हा कुठून प्रकाशित झालाय? तिथूनच। प्रकाशिका आहेत पंडिता राकेश राणी आणि हे मुद्रांकित झालेलं आहे प्रधान कार्यालय वेद मंदिर महात्मा वेद भिक्षू सेवाश्रम, लेखराम नगर, अब्राहमपूर, मुखमेलपूर, दिल्ली इथून। हे आहे, हे बघा 4थ्या खंडामध्ये, आणि इथे बघा हा 7वा मंत्र आहे, हा 7वा। इथे या ठिकाणी कबीर देव शब्द आहे, कबीर देव। ये अथर्वणम पित्रम देवेंदु बृहस्पति नमसा गच्छात्र त्वम विश्वेश्वाम जनिता। त्वम म्हणजे आपण, विश्वशा म्हणजे विश्व म्हणजे सारी सृष्टी ब्रह्मांड संपूर्ण विश्वासाचा उद्वाता। देव कबीर देव न दभायत स्वर्धावान। यात असं लिहिलंय की गतिशील पुरुषार्थी पुरुषा, निश्चल पिता विद्वान किंवा सूर्यादी दिव्यलोकाचा बंधू नियमक, सगळ्या जगाच्या स्वामी परमेश्वराला नमस्कार करून निश्चय करून ओळखूया की हे परमेश्वर तू सर्व सुखांचा उत्पादक आहेस। कारण की इथे म्हणायचं होतं की तुम्ही कबीर देव आहात। इथे बघा, इथे कबीर देव, इथे अप्सर लावलंय इथे आणि देवाचा अर्थ परमेश्वर केलाय, तर असं लिहायचं होतं तो कबीर देव आहे, कबीर परमेश्वर आहे। कबीर देव लिहू शकतात, हे जसंच्या तसं लिहायला पाहिजे होतं कबीर देव। आपण त्याला कबीर देव, कबीर म्हणजे परमेश्वर, तो म्हणजे कबीर परमेश्वर आहे याचा हा अर्थ आहे, जो सगळ्यांचा रचनाहार आणि सच्चा मित्र, जो सगळ्या ब्रह्मांडाचा रचनाकार, तो कबीर देव आहे, कबीर साहेब आहे। कबीर साहेब म्हणजे कबीर परमात्मा, कबीर देव म्हणा।
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव सुरेखा बाबूराव माळी. आपण कुठून आलात? मी जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र येथून आले. आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी आहे सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 1 सप्टेंबर 2014 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर मी 2002ला आसाराम बापूंची अहमदाबाद येथे जाऊन गुरुदीक्षा घेतली होती. त्याच्यानंतर मी 12 वर्ष त्यांची भक्ती करत गेले आणि त्या भक्तीमध्ये मी महाराष्ट्रीयन असल्यामुळे पांडुरंगांची मला खूप अशी भक्ती आवडायची लहानपणापासूनच. आणि जेव्हा मला समज आली तेव्हा मला एक प्रश्न पडायचा की मी कोण आहे आणि कुठून आले आणि काय करायचं आहे मला. आणि मग भक्ती मार्ग करावाच लागतो हे मला थोडं थोडं जाणवत गेलं. करायचं आहे पण जो समोर येईल तो भक्ती मार्ग मी करत गेले. कुठली भक्ती करावी हे तोपर्यंत मला काहीही माहीत नाही, काही नाही. मग त्यामध्ये पंढरपूरच्या पायी वारी करणे, मी माऊलीच्या 3 पायी वाऱ्या केल्या. त्यामध्ये निराहार एकादशी करणे. मी एकादशीच्या दिवशी अजिबात पाणीसुद्धा घेत नसायचे. दिवेघाट एवढा अवघड असायचा त्यावेळेला, पण काही वेळेला दिवेघाट चढून जाताना एकादशी यायची त्यावेळेला मी बिगर पाणी पिता पूर्ण निराहार राहून निर्जला जो प्रकार म्हणतात एकादशीचा तो मी करायचे आणि संध्याकाळी सरबत घेऊन एकादशीचं व्रत पूर्ण करायचे. त्याच्यानंतर पंढरपूरमध्ये स्नानाला जाणे. मग 4 वाजले पहाटेचे तरी तिथं मी स्नान करणार. नदीमध्ये काही धोका असतो हे इतर जरी कोणी सांगत असतील तरी मला भक्ती मार्गाच्या मध्ये काही त्याचं वावगं असं वाटत गेलं नाही. एवढं कडक मी करत गेले जो माझ्या पुढं भक्ती मार्ग येईल तो. आणि त्याच्यानंतर मी पौर्णिमा आली गाणगापूरला जाणार. तिथं दत्त मंदिरामध्ये 108 पौर्णिमेला प्रदक्षिणा घालणार. इतकी गर्दी असायची सर त्या मंदिरामध्ये. तर मी 2-2 तास अक्षरशः त्या मंदिराच्या तो जो वृक्ष आहे आतमध्ये त्याच्यामध्ये ते पूर्ण फिरत राहणार. त्रास असा जाणवला तरी पण नाही बाबा ही भक्ती आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. मग काही वेळेला काही विशेष तिथी येणार. मग त्या तिथीमध्ये एखाद्या वेळेस ग्रहण आलं तर आपण नामदीक्षा घेतलेली आहे आसाराम बापूंची. मग तो आपला मंत्र कसा आहे खंडित होऊ नये त्यामुळं मग तो मंत्र मलिन झाला तर त्याचं गाणगापूरच्या संगम तीर्थावर जर आपण पाण्यामध्ये राहून त्यांचं जप केला तर तो मंत्र आपला नंतर व्यवस्थित चालू राहतो. हे ऐकून मी तेवढी पण तीव्र साधना करत गेले. आणि संगमावरती एक विशेष आहे गुरुपौर्णिमेच्या वेळेला की गाणगापूरमध्ये 1001 प्रदक्षिणा जर घातली तर तुम्हाला ऐच्छिक लाभ प्राप्त होतो असं मी गुरुचरित्रामध्ये वगैरे ऐकलेलं होतं. तर ती माझी तीव्र इच्छा होती. मग ती पण मी पूर्ण करत गेले. आणि त्याच्यानंतर पुढचं खूप सांगण्यासारखं भरपूर आहे. मी भक्ती मार्गासाठी खूप काही करत गेले. आणि दत्त मंदिराच्या तिथं अष्टतीर्थ म्हणून एक प्रकार आहे तर तो पूर्ण आपण ओल्या कापडाने असंच जवळजवळ 10 किलोमीटर अंतर येते तेवढं चालत राहायचं. ते पण साधना मी केलेली आहे. जसं आपण सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात. परमेश्वर प्राप्तीसाठी आपण विविध प्रकारच्या भक्ती साधना केल्यात. वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाऊन वेगवेगळ्या देवांची आपण आराधना केली, साधना केली, तीर्थक्षेत्राला गेलात. हा जो प्रवास आहे आपला भक्ती मार्गाचा, महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे त्याचप्रमाणे आपला प्रवास हा होता. मग आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे आकर्षित व्हाल आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घ्यावी असं आपल्याला का जाणवलं? हा सर, हा पण खूप मोठा प्रसंग आहे. तर माझ्याच शेजारी आजी म्हणून राहत होत्या. मग त्या काय म्हणायच्या की ताई तुम्ही इकडं पंढरपूरला जाता, गाणगापूरला जाता, परत वारीतले जर वारकरी आले तर आमच्या घरावरून ते पंढरपूरला जाणार गजानन महाराजांच्या दिंडीतले. तर मी त्यांना घरी बोलवणार, त्यांना जसं आपल्याच्याने होईल तसं जेवायला वगैरे करणार, त्यांच्यासाठी त्यांच्याशी चर्चा करणार भक्ती मार्गातली. तर मग तुम्ही हे किती ठिकाणी विहीर खोदणार आहात, एका ठिकाणी विहीर खोदली तर तुम्हाला पाणी तर मिळेल, तुम्ही किती वणवण करता. म्हणजे माझे
शरीराची खूप वणवण होत होती. ज्या वेळेला मी संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानामध्ये आलेली नव्हते तोपर्यंत. मग मला ते आजी म्हणायच्या, तू 2-3 महिने सांगत होते की तुम्ही साधना TV वर सत्संग येतोय, तो ऐका. मग माझं म्हणजे परिवार खूप मोठा आहे, मला 4 मुली आहेत, 1 मुलगा आहे. एवढ्या सगळ्यांचं करायचं. मग मुलींची लग्न वगैरे झाली, मी थोडीशी फ्री वाटली मला. तर मग मी सत्संग पाहिला गुरुजींचा. 2च दिवस सत्संग ऐकला. आणि त्याच्यानंतर सरजी, मी आत्तापर्यंत काय करत होते, माझे किती वर्ष वाया गेले, ह्यामुळं मला खूप आतून असं म्हणजे गिल्टी वाटायला लागलं थोडं. आणि मी आश्रमच्या ह्याच्यावर फोन नंबर जो होता त्याच्यात ज्ञानगंगा पुस्तक मागून घेतले, पुस्तक वाचले. 8 दिवसात पुस्तक वाचून पूर्ण केले. कसं जायचं माहीत नाही, काय करायचं माहीत नाही, पण गुरुजी तुमचं नामदान मला मिळालं पाहिजे हे खूप आतून वाटत गेलं. गुरुजी, मला काही माहीत नाही. आमचं रिझर्वेशन झालं, 7-8 जणांचा आमचा ग्रुप परवाल्याला कसा पोहोचला, आणि गेल्याबरोबर आमचे हातपायसुद्धा धुवू दिले नाहीत. गुरुजींनी नामदान गेल्याबरोबर दिलं आणि भंडारा करायला बसवलं. एवढं तृप्त वाटलं आणि डोक्यावरचं एकदम वजन कमी झालं. मी किती फिरत होते आणि तेव्हापासून मला खूप शांतता वाटायला लागली. जसं आपण सांगत आहात की परमेश्वर प्राप्तीसाठी आपण बरेचसे प्रयत्न केले, परंतु ज्या दिवशी आपण संत रामपालजी महाराजांचं सत्संग बघितलं आणि सत्संगामध्ये जे संत रामपालजी महाराज जे ज्ञान देत होते आपल्याला, ते ज्ञान जेव्हा आपल्याला कळालं तेव्हा आपल्याला गिल्टी वाटायला लागलं. आणि आपण आता जी काय साधना करत होतो ती व्यर्थ केली आणि पटकन आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावं असं आपल्याला वाटलं. आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांकडे जाऊन त्यांची भक्ती साधना, त्यांच्याकडनं गुरुमंत्र घेतला. तर या गुरुमंत्रामुळे किंवा त्यांच्या भक्तिविधीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मिळाली, याच्यामध्ये मला माझ्या आत्म्याचा जो उद्धार आहे, त्याचा पूर्ण जो मोक्षाचा जो प्रकार आहे तो मला मिळाला. हा माझा एकदम, आणि त्याची गिनतीच केली जाऊ शकत नाही, हा माझा पहिला लाभ आहे. दुसरा लाभ, माझ्या शरीराची खूप जी वणवण होत होती, भटकंती जी मी करत होते, ती माझी भटकंती थांबली. मी स्थिर झाले एका जागेला आणि मला आतून असं वाटतंय की याच्या पुढं कुठलंही ज्ञान नाही आणि मी योग्य ठिकाणी पोचलेले आहे. सरजी, 2014ला संत रामपालजी महाराजांचं मला मिळाला मंत्र. मला म्हणजे एवढं म्हणजे भक्ती मार्गातले नियम वगैरे पाळण्यात आले नसतील, त्यामुळे माझा भयंकर मोठा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट असा झाला की मी आणि माझी मुलगी स्कूटीवरून घरी चाललेलो होतो आणि मुलगी सरळ पुढे गेली अर्धा किलोमीटरपर्यंत, पण मी पाठीमागं खाली पडले हे मुलीला पण माहीत अजिबात झालं नाही. आणि मी असं पूर्ण खाली असं मुरमाचा पूर्ण हे होता एरिया, त्याच्यामध्ये पडले. मला भयंकर लागलेलं होतं, हे सगळं होतं, पण मला काही हे झालेलं नाही हे मला पूर्ण जाणवत होतं. पण बाकीचे जे इतर लोक बाजूबाजूचे जमा झाले होते त्या स्पॉटला, त्यांना वाटलं की आता ह्यांचं संपलेलं आहे. का तर त्या ठिकाणी पहिल्या वेळेला 2-4 जणांचे जे ॲक्सिडेंट झालेले होते ते डायरेक्ट ICUमध्ये ॲडमिट होते. त्याच्यानंतर मला जो थोडाफार जो खर्चटलेलं वगैरे होतं ते तिथल्या तिथं त्यांनी म्हणजे ड्रेसिंग वगैरे केलं, पण मला काहीच वाटत नव्हतं. सगळेजण घाबरले होते. तर मग मला त्याच्यानंतर त्याच्यातून मी सही सलामत बाहेर पडले, पण मला आतून पूर्ण माहीत होतं मला गुरुजींनी त्याच्यामधून वाचवलेलं आहे. तो माझा तिसरा लाभ झाला. आणि आणखी एक मोठा लाभ आहे तो म्हणजे मी सत्संगमध्ये यायच्या अगोदर भागवत सप्ताह भरपूर, जिथं कुठे भागवत सप्ताह असेल तिथं मी जाणार. मला कृष्ण भक्तीचं म्हणजे जास्त ओढ होती. आणि ते चालू असताना मला काय झालं, डॉक्टरी भाषेत सांगायचं तर ते शिष्ट नावाचा जो प्रकार असतो की ते पाणी भरलेलं असतात आणि असं म्हणजे छोटे छोटे सुपारीच्या आकाराचे वगैरे ते होऊ शकतं, म्हणजे हे मला डॉक्टरच्या भाषेतून समजलं. मग असा प्रकार माझ्याबरोबर 2-3 वेळेला झाला तर मग मी डॉक्टरकडे जायला घाबरायचे. परत गोळ्या औषधं दिलं तर ते संपून जायचं. मग आता परत मला गुरुजींची नामदीक्षा मिळाल्याच्यानंतर म्हणलं, गुरुजी मला एवढं मोठं तुम्ही धन तर दिलेलं आहे, पण ते जर मला व्यवस्थित कारणी लावायचं असेल तर माझं शरीर तर तुम्ही चांगलं ठेवलं पाहिजे. मला बाकी काही माहीत नाही, मला हे असं वारंवार नंतर मला त्रास झाला तर मी भक्ती कशी करणार आहे, मग माझा काहीच उपयोग नाही. तर त्याच्यानंतर मला एक वेळेला परत तसंच शिष्ट झालं. मग मी दवाखान्यात जाण्यासाठी घाबरायला लागले. म्हणले आता 2-3 वेळेला आपलं चेकिंग झालेलं आहे आणि ते कॅन्सरशी रिलेटेड आहे तो प्रकार जो आहे तो शिष्टचा. तर त्याच्यानंतर मग माझी मोठी मुलगी पण डॉक्टरच आहे, 3 मुली माझ्या डॉक्टर आहेत. तर तिने काही माझं ऐकलेलं नाही, मला दवाखान्यात नेलं. मग डॉक्टरांनी ते पाणी वगैरे काढून
सिरिंजमध्ये त्याची तपासणी केली. 2 दिवसांनी रिपोर्ट येणार होता. मला तोपर्यंत काही चहीन पडत नव्हती की माझा रिपोर्ट काय येणार आहे. गुरुजींना मी मनोमन दंडवत करून प्रार्थना वगैरे करत होते की बाबा येणार तर नीलच येणार आहे, जर असेल तर त्याच्या आधी माझं गुरुजी काहीतरी कमी जास्त करा. मला आता इथून म्हणजे डॉक्टरचं मला उपचार नाही पाहिजे. तर त्याच्यानंतर मी 2 दिवसानंतर रिपोर्ट येणार होते. मी काय रिपोर्ट आणायला गेले नाही, कोणीतरी बाहेरच्यांनीच रिपोर्ट आणला आणि माझा रिपोर्ट नील झाला. संत रामपालजी महाराजांना मी मनोमन दंडवत प्रणाम करून प्रार्थना केली आणि मी इतकी टेन्शन फ्री झाले सरजी, मला काही म्हणजे शब्दात नाही मी वर्णन करू शकत. हे माझे पूर्ण म्हणजे हा लाभ झाला. आणि आत्तापर्यंत मला गुरुजींनी संत रामपालजी महाराजांनी मला चरणामध्ये ठेवलेलं आहे. हे माझा एकदम अत्यंत नाही सांगण्यासारखा लाभ आहे. ताई, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग सापडला, आपल्याला सद्गती मिळेल अशी आपली आशा प्रफुल्लित झाली आणि त्याचप्रमाणे आपल्याला जे छोटे मोठे शारीरिक लाभ हे पण आपल्याला लाभ झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे आपले जे मित्रपरिवार आहेत किंवा जे आपल्या सखी आहेत, त्याचप्रमाणे आपले जे नातलग आहेत आणि जो भक्त समुदाय आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत, त्यांना आपण प्रामुख्याने काय संदेश द्याल? हा सरजी, मी 12 वर्ष आसाराम बापूच्या ह्याच्यामध्ये जुडलेले होते. त्यावेळेला माझा खूप मोठा भक्त परिवार म्हणजे माझे बंधू बहीण आहेत आता तिथे पण तिथे काहीही नाही हे मला संत रामपालजी महाराजांच्या चरणामध्ये आल्याच्या नंतर कळालं. त्यांना बार प्रार्थना आहे की संत रामपालजी महाराज हे गीता, वेद, शास्त्र, पुराण ह्याच्यानुसार भक्ती आपल्याला देत आहेत, जी आपण पहिली पण करत होतो पण ती न समजून करत होतो. संत रामपालजी महाराजांच्याकडं आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गीतेमध्ये ओम, तत् आणि सत हे काय आहे हे मला त्यावेळेला कळालं. माझा गीतेचा 15वा अध्याय पूर्ण पाठ होता आणि आता पण आहे, पण त्याचं मला आता आवश्यकता वाटत नाही. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं हे मला संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतरच कळालं आहे. त्यामुळं संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घेऊन आत्म्याची जी भटकंती आहे प्रत्येक जणाची, ती नामदान घेऊन प्रत्येकानं पूर्ण करावी ही माझी प्रार्थना आहे. आदेश तर गुरुजीच देऊ शकतात. जसं तुम्ही सांगत आहात की प्रत्येक आत्म्याची जी काही परमेश्वर प्राप्तीची भूक आहे ती केवळ शास्त्रोक्त भक्ती केल्यामुळेच पूर्ण होऊ शकते आणि ती भक्ती आज खऱ्या अर्थाने संत रामपालजी महाराज समाजाला देत आहेत. तर या अनुषंगाने जर एखाद्या व्यक्तीला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? हां सर, ते पण आता गुरुजींच्या कृपेने संत रामपालजी महाराजांनी एवढी दया केली की आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र उघडलेले आहेत आणि गुरुजींचं प्रत्येक चॅनलवर सत्संग येतात. त्याच्यामध्ये खाली कुठं तुम्ही कॉन्टॅक्ट करायचे त्याचे नंबर येतात आणि त्या नंबरवर तुम्ही चौकशी करा, जवळचा तुम्हाला पत्ता मिळेल, तिथे जाऊन तुम्ही आणि त्याच्या अगोदर तुम्ही गुरुजींचे सत्संग ऐका, त्यांचं ज्ञान तुम्ही समजून घ्या आणि समजून घेऊनच नामदान घ्या, तर ते नामदान आपल्याला सहाय्य ठरतं आहे. जसं तुम्ही सांगत आहात की प्रत्येकाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून नामदान घ्यायला हवं, तर मला असं विचारायचं आहे की त्या व्यक्तीला त्या नामदानासाठी इच्छा प्रकट होत असेल त्या व्यक्तीची, तर त्या व्यक्तीला त्या नामदानासाठी किती पैसे मोजावे लागतात? सरजी, पैसा तर एकही लागत नाही, हेच मोठा लाभ आहे. पैसा तर एकही लागत नाही, उलट जी सामग्री लागती नामदानाच्या मध्ये जी सामग्री येते ती सामग्री फ्रीमध्ये मिळते. बाकी कुठला एकही पैसा लागत नाही, काही नाही. व्यवस्थित नामदान घेऊन प्रत्येकाने आपलं कल्याण करावं. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.